मित्रांनो नमस्कार. बालक अकॅडमीच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन वरती आणि हा व्हिडिओ पूर्णपणे मराठीत असेल. आपली जी काही इंटरव्ह्यूची सिरीज असेल पूर्णपणे मराठीमध्ये असेल, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी. आता भरपूर मुलांच्या मनामध्ये अशी भीती असते की माझा इंटरव्ह्यू कसा होईल, मला क्वेश्चनचे आन्सर देता येतील की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा प्रयत्न असेल की ही भीती व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या मनातून निघून जाईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूची अजून चांगल्या प्रकारे तयारी करता येईल. तर आपण सुरुवातीला हे बघू की इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं, की इंटरव्ह्यू म्हणजे काय, की तुम्ही कसे पर्सनल आहात, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, आपण त्यांना पटवून द्यायचं असतं. म्हणजे असतो इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूला जाताना तीन गोष्टींची तयारी. इंटरव्ह्यूच्या आधी काय तयारी असली पाहिजे, इंटरव्ह्यूला जाताना काय तयारी असली पाहिजे आणि इंटरव्ह्यू मध्ये आपण जेव्हा जातो ऍक्च्युअली पॅनल समोर आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण कसं रिप्रेझेंट केलं पाहिजे. तर आज आपण ह्याच्यावरती ओव्हरऑल डिस्कशन करूयात मित्रांनो. तुमच्या काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असतील किंवा काही प्रश्न असतील, बिनधास्त कमेंट करायचे, लाजायचं नाही अजिबात. आपलं चॅनल तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच डेडिकेटेड आहे. ठीक आहे. आता भरपूर मुलांच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न असतो की बाबा मी पॅनल समोर कसं उत्तर देईन, पॅनल कसं असेल, पॅनल मला स्ट्रिक्ट असेल का माझ्याकडून काही चूक झाली तर मला समजून घेतील का. ट्रस्ट मी मित्रांनो, स्वतः मी 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. नाबार्डचा पण दिलेला आहे, आयबीपीएसचा पण दिलेला आहे. इंटरव्ह्यू पॅनल हे खूप कॉर्डियल असतं. अरे ते खूप सिनियर लोक असतात आपल्यापेक्षा, त्यांनी त्यांची 20-20 वर्ष, 25-25 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी दिलेले असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतं की समोरचा जो नवीन कॅन्डिडेट येणार आहे तर त्याला आपण कसं इंडक्ट करायचं किंवा त्याच्याशी कसं बोलायचं. सुरुवातीला तो घाबरतो, सुरुवातीला नर्वस होतो, त्याच्याकडून काही शब्द चुकले जातात. पण त्या कॅन्डिडेटला कसं आपल्यामध्ये मिक्स करून घ्यावं, त्याला कसं कम्फर्टेबल बनवावं, हे त्या लोकांना एकदम परफेक्टली येत असतं मित्रांनो. त्यामुळं पॅनल हे खूप कॉर्डियल असतं. पॅनल तुमच्यासाठी असतं. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. अजून आमचे जे काही फॅकल्टी आहेत या सगळ्यांचा असाच एक्सपिरियन्स आहे की इंटरव्ह्यू पॅनल हे खूप कॉर्डियल असतं. त्यामुळे तुम्ही त्या पॅनल विषयीची चिंता करायची अजिबात काळजी नाही. आपल्या हातामध्ये आता काय, आपल्या हातामध्ये पॅनल नाहीये की आपल्याला कोणतं पॅनल मिळेल, आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील. बरोबर, आपल्या हातामध्ये काय की तयारी करणं. तर आपण आता तयारीकडे लागू, कारण तयारीच आपल्याला यशाच्या पुढच्या पायरीपर्यंत नेणार आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघूयात की इंटरव्ह्यूच्या आधी आपल्याला काय तयारी केली पाहिजे. इंटरव्ह्यूच्या आधी मित्रांनो, कसं आहे की जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जात असतो आपला अपिअरन्स हा सगळ्यात चांगला असला पाहिजे. पण पेनचा कलर जरा बदलून घेऊ मित्रांनो. आपण घेऊयात पिवळा कलर. ठीक आहे. आपला अपिअरन्स म्हणजे काय की इंटरव्ह्यूला जाताना तुमचे केस जे असले पाहिजे ते बरोबर प्रपोर्शन मध्ये कापले असले पाहिजे. नाहीतर मला बाबा भोन पाम आवडतो म्हणून मी केस मोठेच ठेवणार, मला मी एकदम टक्कलच करून जाणार, असं काही करायची आवश्यकता नाहीये. ज्यांचे केस नाहीच आहेत त्यांनी टक्कल करूनच जावं. पण ज्यांच्याकडे व्यवस्थित वाढलेले केस आहेत त्यांनी व्यवस्थित ते कापून जावे. दाढी असेल तर दाढी एकतर ट्रिम करा, नाहीतर पूर्ण काढून टाका. जाऊ दे, काही दिवस पोरं चिडवतील. पण जर सिलेक्शन त्या चिडवण्यामुळे आपलं सिलेक्शन इन्शुअर होत असेल तर चिडवणं कधीही चांगलं. त्यामुळे दाढी असेल एकतर ट्रिम करा, नाहीतर शेव करा पूर्ण. तिसरी गोष्ट मित्रांनो की आपले कपडे. आता भरपूर ट्रेंड मी असं बघतोय लोकांमध्ये की मुलं काय करतात की स्काय ब्लू कलरचा शर्ट आणि नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट. असा कुठलाही नियम नाहीये मित्रांनो की इंटरव्ह्यूला असेच कपडे पाहिजे. ठीक आहे. कोणताही एक लाईट कलरचा शर्ट घालायचा, त्याच्या खाली लाईट किंवा डार्क कलरची ट्राउझर घालायची, झालं काम. टाय घालायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला ब्लेझर घालायची आवश्यकता नाहीये, अनलेस अँड अंटिल तुम्ही एक्सपिरियन्स बेस्ड कुठल्या पोस्टवरती अप्लाय नाही करतात. म्हणजे बँकिंगमध्ये तर स्केल 2 असेल, नाहीतर नाबार्ड ग्रेड बी असेल, आरबीआय ग्रेड बी असेल, अशा पोस्टना ब्लेझर आणि टाय लागतो. आयबीपीएस, पीओ आणि एसओच्या इंटरव्ह्यूला टाय असायलाच पाहिजे, काही आवश्यकता नाहीये. आता हा झाला सगळा आपला अपिअरन्सचा पार्ट. ह्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपला काय होतो मित्रांनो की आपली इंट्रोडक्शन सगळ्यात जास्त महत्वाची ठरते. बरोबर. इंट्रोडक्शन आपली जेवढी चांगली तेवढा आपला इंटरव्ह्यू चांगला लागणार. कसं असतं मित्रांनो की इंटरव्ह्यूचे 2 पार्ट असतात. पहिला पार्ट कोणता असतो की एक सेल्फ ड्रिव्हन इंटरव्ह्यू असतो आपला, सेल्फ ड्रिव्हन. दुसरा असतो पॅनल ड्रिव्हन. सेल्फ ड्रिव्हन इंटरव्ह्यू म्हणजे काय मित्रांनो की समजून चला, तुम्हाला तुमची आजी कुठली तरी गोष्ट सांगते. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये कधी इंटरेस्ट आहे ना, किंवा ती गोष्ट इंटरेस्टिंग असेल किंवा अशी पूर्ण एक काय म्हणतात त्याला, रहस्यपूर्णरित्या किंवा एक इंटरेस्टिंगली ती गोष्ट तुम्हाला सांगत असेल, तर तुम्ही लहान असताना आजीला पण प्रश्न विचारायचे की आजी मग पुढं काय होतं, आजी मग याचं काय झालं, आजी मग तो राक्षस मेला कसा, आजी मग त्या ज्या माणसाने त्या राक्षसाला मारलं त्याचं पुढं काय झालं. अगदी सेम असं असतं इंटरव्ह्यू मध्ये मित्रांनो. म्हणजे आपल्याला गोष्ट नाही सांगायची तिथं ससा कासवाची.
आपलं इंट्रोडक्शन आपल्याला असं बनवायचंय की आपल्या इंट्रोडक्शन वरून आपल्याला मोस्ट ऑफ द प्रश्न तिथून अट्रॅक्ट झाले पाहिजे. कसं आहे मित्रांनो, की आपलं इंट्रोडक्शन जर चांगलं असेल आणि जर समोरच्या पॅनेलला इंटरव्ह्यू त्यातून आपल्याला काही पॉईंट मिळाले विचारायला, तर आपण तो इंटरव्ह्यू स्वतः ड्राईव्ह करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जर असं आपण सांगितलं की फॉर एक्झाम्पल आता मी रत्नागिरीचा आहे मित्रांनो, मी सांगितलं की सर मी रत्नागिरीतून बिलॉंग करतो. रत्नागिरीने जगाला अल्फॉन्सो नावाची व्हरायटी दिलेली आहे, जी वर्ल्ड फेमस आहे, त्याला जीआय टॅग पण मिळालेला आहे. तर ही झाली गोष्ट. आता ह्याच्यावरून प्रश्न कुठले कुठले तयार होऊ शकतात, की रत्नागिरीमध्ये मँगो प्रोडक्शन किती आहे? रत्नागिरीमध्ये मँगो प्रोडक्शनसाठी काय काय चॅलेंजेस आहेत? रत्नागिरीची आता रत्नागिरीबद्दल अजून माहिती सांगितली मी, की रत्नागिरी कशासाठी फेमस आहे, की त्याच्या समुद्र किनाऱ्यासाठी फेमस आहे, लोकांसाठी फेमस आहे, कोकणी जेवणासाठी फेमस आहे, फिशसाठी फेमस आहे. इथून प्रश्न आपल्याला अट्रॅक्ट होतात, की रत्नागिरीची इकॉनॉमी कशावर चालते? रत्नागिरीचं फिश प्रोडक्शन किती आहे? रत्नागिरीला किती समुद्र किनारा आहे? हे सगळे प्रश्न आपले फॉर एक्झाम्पल हे सगळे प्रश्न आपल्याला आपल्या इंट्रोडक्शन वरून अट्रॅक्ट होतात. जर आपली इंट्रोडक्शनच चांगली नसेल म्हणण्यापेक्षा जर इंटरेस्टिंग नसेल, तर आपल्याला प्रश्न इंटरव्ह्यूअरला आपल्याला जास्त प्रश्न विचारायला स्कोप नसतो. त्यामुळे ते प्रश्न आपल्याला कुठले विचारणार? अकॅडमिक्सवरचे. आपल्या अभ्यासक्रमाचे प्रश्न विचारणार. नसेल तर बँकिंग कव्हरेजचे प्रश्न विचारणार. आणि जर तिथे आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तर चुकलो की आपल्याला माहिती नसतील, तर त्याचा आपल्यावरती खूप ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. आपल्याला प्रश्नाची उत्तर आठवत नसतील किंवा प्रश्नांची उत्तर माहीत नसतील, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर एखाद्या इंटरव्ह्यूअरला आपल्या इन्फॉर्मेशन मधून, आपल्या माहितीमधून, आपल्या इंट्रोडक्शन मधून काहीच प्रश्न जर विचारायचे वाटत नसतील, तर साहजिक त्याच्या मनामध्ये इमेज काय तयार होणार, की ह्या मुलाकडे विचारण्यासारखं काहीच नाही. आणि ही इमेज आपल्याला तिथे तयार नाही करायची. तर आपल्याला सगळ्यात पहिला मेन पार्ट काय, की आपल्याला इंट्रोडक्शन आपली चांगली ठेवायची. त्यासाठी मी काही पॉईंट सांगतो मित्रांनो, ते पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्ही इंट्रोडक्शन आपली तयार करताना. ठीक आहे. सगळ्यात पहिलं सांगायचं आपलं पूर्ण नाव. आपलं पूर्ण नाव सांगायचं. पूर्ण नाव सांगायचं. त्याच्यानंतर काय सांगायचं, की तुमचा जन्म कुठे झाला वगैरे काही सांगायची आवश्यकता नाही. आपली तिथं बायोग्राफी नाही लिहिते आपण. आपल्या घरामध्ये किती लोक आहेत, माझे वडील काय करतात, माझी आई काय करते. भाऊ जर नोकरीला असेल चांगल्या ठिकाणी, तर ते नोकरीचं ठिकाण सांगावं. नसेल तर सांगू नये. भाऊ छोटा असेल तर त्याची काही गरज नाही. मला एक भाऊ आहे किंवा मला एक बहीण आहे. माझे वडील इथे इथे काम करतात. माझी आई हाऊस वाईफ आहे किंवा गृहिणी आहे किंवा कुठेतरी जे जॉब आई तिथे जॉब करत असतील, त्या कंपनीचं नाव सांगणं ठीक आहे. नंतरची गोष्ट आपली एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगताना आपलं ज्युनियर कॉलेज अँड सिनियर कॉलेज एवढी बॅकग्राऊंड सांगायची. जर सिनियर कॉलेजमध्ये आपण काही चांगल्या ऍक्टिव्हिटी केल्या असतील, ज्या आपल्या काही एक्स्ट्रा स्किल्स दाखवत असतील, त्या सांगणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता डान्स असेल, सिंगिंग असेल, अशा क्वालिटीज किंवा कुठं तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल, ठीक आहे. अशा क्वालिटीज ज्या क्वालिटीमध्ये आपण रिवॉर्डेड आहोत, म्हणजे आपल्याला रिनोव्हेशन मिळालेलं आहे, आपल्याला रिवॉर्ड मिळालेला आहे, कुठलं मेडल मिळालेलं आहे, पारितोषिक मिळालेलं आहे, प्राइज मिळालेलं आहे. अशा ऍक्टिव्हिटीबद्दल आवश्यक आवर्जून सांगावे. कसं आहे की ह्याच्यावरून सुद्धा प्रश्न अट्रॅक्ट होतात. कसं एखाद्याला विचारू शकतील की तुझा आवडता सिंगर कोणता आहे, त्याने गायलेले काही गाणे कोणते आहेत, तुझी आवडती डान्स स्टाईल कोणती आहे, किंवा केरलाचा फोक डान्स कोणता आहे, महाराष्ट्राचा फोक डान्स कोणता आहे. स्पोर्ट्समध्ये तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. म्हणजे आपल्या इंटरव्ह्यू मधून, आपल्या इंट्रोडक्शन मधून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला अट्रॅक्ट करायचे. ठीक आहे. तुमच्या काय स्किल वगैरे असतील ते तुम्ही सांगू शकता अकॅडमिक्स मध्ये. ठीक आहे. नंतर काय सांगायचं की आपण आपण आलो कुठून आहोत. आपलं नाव सांगितल्यानंतर की तुमचं जिल्ह्याचं नाव असेल, काय असेल, तुमचं गावाचं नाव असेल, गाव कोणत्या जिल्ह्यात येतं, जिल्हा कशासाठी फेमस आहे, पहिली गोष्ट कशासाठी फेमस आहे. आता फॉर एक्झाम्पल वसई असेल तर चिकूनसाठी फेमस आहे. कोल्हापूर त्यांचे ऊस, कुस्ती, साखर कारखाने यासाठी फेमस आहे. रत्नागिरी आंब्यासाठी, काजूसाठी फेमस आहे. संभाजीनगर असेल किंवा अहमदनगर असेल, जालना, वाशिम, कोणताही डिस्ट्रिक्ट असू दे तुमचा, कशा ना कशासाठी फेमस असतोच असतो. ती एक क्वालिटी आपल्याला सांगायची आहे तिथे, जेणेकरून काय की त्याच्यावरती आपल्याला प्रश्न अट्रॅक्ट होतील. ठीक आहे. कॉलेजचं नाव सांगताना किंवा युनिव्हर्सिटीचं नाव सांगताना, युनिव्हर्सिटी ज्या ज्या व्यक्तीचं नाव आपल्या युनिव्हर्सिटीला आहे त्यांच्याबद्दल माहिती मिळवायची हे खूप आवश्यक आहे. कारण यांनी हे कोण होते असं जर प्रश्न केला तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. जर आपण यावेळेला असं बोललो की नाही सॉरी सर मला नाही माहिती, तर आपण 4 वर्ष त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेलो आहोत.
4 वर्षात आपण ही माहिती करून नाही घेतली का, की आपल्याला आपल्या युनिव्हर्सिटीला ज्यांचं नाव आहे, त्यांनी काय काम असं केलं, की ज्याच्यामुळे आपल्या युनिव्हर्सिटीला त्यांचं नाव देण्यात आलं किंवा ते एवढे मोठे झाले. तर ते आपल्याला नक्कीच अभ्यासून जायचंय. प्लस आपल्या युनिव्हर्सिटीने आपली युनिव्हर्सिटी मेनली कशासाठी काम करते? आपल्या युनिव्हर्सिटीने पशुपक्ष्यांच्या किंवा वनस्पतींच्या कोणत्या जातींचा शोध लावलेला आहे, ची खासियत काय आहे? हे सगळं करून जा. प्रश्न कुठूनही येऊ शकतात. त्याच्यानंतर सांगायचे आपल्या क्वालिटीज. क्वालिटीज मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, 100 पैकी 70 जण हे सांगणार आहेत, मी हार्ड वर्किंग आहे, मी पंक्च्युअल आहे, मी चांगला टीम प्लेअर आहे, मी चांगला लिडरशिप क्वालिटी आहे माझ्याकडं. हे असं सांगितलं की आपण सुद्धा मेंढ्याच्या गटातला एक भाग बनून जातो. कारण सगळे लोक असेच सांगणार आहेत. त्यांना अशी उत्तरं आपण दिली पाहिजे, अशा क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजे, की ज्या आपल्या ऑर्गनायझेशनला, फॉर एक्झाम्पल इथं बँकेला उपयोगाच्या आहेत. तुम्ही हार्ड वर्किंग आहेत, ते तर सगळेच झाले. बाकी मागच्या 100 जणांनी तेच उत्तर सांगितलंय. मी पंक्च्युअल आहे, मागच्या 100 जण पण पंक्च्युअल होते. मी चांगली लिडरशिप क्वालिटी आहे, मागच्या 100 जण पण चांगले लिडरच होते. आपल्यामध्ये अशी काही क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये अशी काही क्वालिटी आहे, जी आमच्या ऑर्गनायझेशनला हेल्प करू शकेल. बरोबर? इथे सांगायचं मित्रांनो, सर मी डॉक्युमेंटेशन मध्ये चांगला आहे. डॉक्युमेंटेशन. दुसरं काय सर, की मी डेटा रिडिंग चांगली करू शकतो. एक फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला मी. तिसरं काय सांगायचं, की जास्त वेळापर्यंत मी काम करू न थकता काम करू शकतो. वर्क ॲट स्ट्रेच. जास्त वेळापर्यंत न थकता काम करू शकतो. चौथी क्वालिटी काय मित्रांनो, की माझी इंटरपर्सनल स्किल्स चांगले आहेत. म्हणजे माझी कन्व्हिन्सिंग करायची ताकद चांगली आहे. कुठला कस्टमर रागात आला, त्याला शांत करायची क्षमता माझ्याकडे आहे. तर माझ्या बोलण्यामध्ये ती ताकद आहे. तर कुठल्या कस्टमरला एखादं काही प्रोडक्ट नको असेल आपलं, तर त्याला ते कन्व्हिन्स करायची ताकद माझ्याकडे आहे. काय सांगायचं, माझ्याकडे इंटरपर्सनल स्किल्स चांगले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, या आपल्या बँकेच्या इंटरव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट आहेत. बँकेसाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण बँकेमध्ये डॉक्युमेंटेशन 100% परफेक्ट पाहिजे. तुमचं डेटा रिडिंग चांगलं पाहिजे. तुम्हाला जास्त वेळापर्यंत काम करायची तुमची ॲबिलिटी पाहिजे. तुमचे इंटरपर्सनल स्किल्स चांगले पाहिजे. आता हे सगळं चांगलं असल्यावरती ऑब्व्हियसली तुम्ही हार्ड वर्किंग तर असणारच आहात. पंक्च्युअल तर असणारच आहात. पण आपल्याला ती उत्तर नाही द्यायची, कारण मागचे 100 जण सुद्धा अशीच उत्तर देऊन गेलेले आहेत. आपल्यामध्ये युनिक काय पाहिजे मित्रांनो, की ही जी कामं आहेत, आता कुठलीही कंपनी जर हायर करत असेल, बरोबर, तर ती आपल्याला गरज आहे म्हणून हायर करणार, की तुम्हाला गरज आहे म्हणून हायर करणार? ऑब्व्हियसली कंपनीला स्वतःची गरज आहे म्हणून कंपनी हायर करते. बरोबर, तर कंपनीला स्वतःची गरज आहे, कंपनीमध्ये काय काय क्वालिटीज रिक्वायरमेंट आहेत, त्या जर क्वालिटी आपल्यामध्ये असतील, तर आपण ऑब्व्हियसली ती कंपनी आपल्याला हायर करणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला साधा मोबाईल घ्यायचा आहे. बरोबर, आपल्याला समजून चालू की एखाद्या माणसाला फोटोग्राफी खूप आवडते, एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफी आवडते. त्या फोटोग्राफी करणाऱ्या व्यक्तीला चांगला मोबाईल घ्यायचा आहे. बरोबर, मग तो काय बघणार मोबाईल घेताना? त्याचा कॅमेरा कसा असला पाहिजे, डिस्प्ले कसा असला पाहिजे, त्याचे सेन्सर साईज किती आहे, त्याला शटर स्पीड किती आहे, हे सगळ्या तो क्वालिटीज बघणार. तो त्याला ह्या गोष्टीचा फरक नाही पडणार की याच्यामध्ये प्रोसेसर कोणता आहे, त्याला ह्या गोष्टीचा फरक नाही पडणार की याच्यामध्ये बॅटरी किती आहे, तर ह्या गोष्टीचा फरक नाही पडणार की याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे. त्याला फरक कोणता पडणार, की त्याला जी स्किल हवे, त्याला जी गोष्ट हवी, त्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये किती आहे. तसंच आपल्या मित्रांनो, आपल्याला स्वतःला बँकेला विकायचं आहे. मी असा शब्द वापरतो की आपल्याला स्वतःला बँकेला विकायचं आहे, आपलं स्वतःचं मार्केटिंग आपल्याला स्वतःच करायचं आहे. त्यामुळे बँकेला ज्या गोष्टी हव्यात मित्रांनो, त्याच गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे आपल्या क्वालिटीजमध्ये. बरोबर, हा झाला क्वालिटीचा पार्ट. नंतर येतो हॉबीज. हॉबीज सांगताना मित्रांनो, जरा दक्ष असावं, सांभाळून राहावं. सांभाळून मी का म्हणतो, भरपूर मुलं सांगतात की मला रीडिंगची आवड आहे, मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे. 100 पैकी 90% लोक हेच उत्तर देणार. मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे, मला रीडिंगची आवड आहे. रीडिंगची आवड असली तर 4 पुस्तकांची नाव सांगायची म्हटलं की भंबेरी उडते. किंवा त्या लेखकानं कोणतं पुस्तक लिहिलं हे सांग म्हटलं की सॉरी सर, आय कॅनॉट रिमेंबर राईट नाऊ, बट आय विल लुक इन टू इट. अरे जर तुला छंदच आहे, तर तुला कशा आठवायची आवश्यकता पाहिजे? बरोबर आहे की नाही? माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं होतं की सर मला कुकिंगची आवड आहे. ऑफकोर्स कुकिंग बद्दल जी काही साधी माहिती असते, कोणत्या कोणत्या डिशेस कशा बनवायच्या याची माहिती मला होती. मी आधी नॉर्मली सांगितलं होतं. तुम्हाला सांगत असेल, तुम्ही तसं सांगत असाल मला सायकलिंगची आवड आहे.
मला सायकलिंग करायला आवडतं किंवा मला संध्याकाळी चालत जायला आवडतं. संध्याकाळच्या वेळेला सनसेटच्या वेळेस मला चालायला आवडतं किंवा मला लोकांशी बोलायला आवडतं किंवा आता आजकालच्या जमान्यात तुम्ही असंही सांगू शकता, की सर मला Instagramवरती रील बनवायला आवडतं. चुकीचं नाही त्याच्यात काही. लोकं काही म्हणू देत. तुमची हॉबी आहे तुम्ही सांगू शकता. बरोबर? अशी हॉबी सांगायची आपल्याला, की त्या हॉबीबद्दल आपल्याला आपली पूर्ण माहिती असली पाहिजे. बरोबर. नाहीतर किंवा आपण असंही सांगू शकतो, की सर मला गाणे ऐकायला आवडतात किंवा मूव्ही बघायला आवडतात ना. ह्या ज्या हॉबीज आहेत ना, मूव्हीज बघायला आवडतात म्हटल्यावरती ते आपल्याला एक 2-4 मूव्हींची नावं तुम्हाला आवडते विचारू शकतील. आणि त्या मूव्हीमध्ये काय मीनिंग आहे किंवा काय संदेश त्या मूव्हीने दिलेला आहे. तशा 2-3 मूव्ही तुम्ही लक्षात ठेवून घेऊन जा. इन्स्पिरेशनल मूव्ही असतील किंवा लाईव्ह रिअल लाईफ मूव्ही कुठल्या असतील, त्या सांगून आपल्याला सांगा या मूव्हीमध्ये आपल्याला आपलं का आवडतं आणि मला हा मूव्ही का आवडतो. ठीक आहे. नंतरचा पार्ट येतो आपल्याला आपल्या जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत किंवा आपण त्याला बॅड क्वालिटीज वगैरे म्हणतो, तिथे सरळ सरळ असं नाही सांगायचं इंट्रोडक्शन मध्ये की सर आय थिंक माझ्यामध्ये ह्या निगेटिव्ह क्वालिटीज आहेत. आय थिंक आय बिलीव्ह दीज आर सम ऑफ माय निगेटिव्ह क्वालिटीज आर. अजिबात नाही सांगायचं असं. आपल्याला निगेटिव्ह क्वालिटीज सांगायचे पण जरा वेगळ्या भाषेत सांगायचे. आपल्याला प्रोडक्ट तेच द्यायचं आहे पण नया नया पॅकेजमध्ये द्यायचं आहे. समजलं? आपण काय सांगू शकतो की सर मी रोज ठरवतो की सकाळी उठून व्यायाम करायचा पण ते माझ्याच्याने होत नाही मी त्याच्यावरती अजून इम्प्रूव्हमेंट करतोय. मी रोज सकाळी उठतोय हळूहळू मी सुरू केलेलं आहे. काय सांगितलं आपण? आपल्यामध्ये निगेटिव्ह क्वालिटी काय सांगितली की सकाळी उठून आपण व्यायाम नाही करा. बरोबर. पण ही सांगितली कशी काय? की चांगल्या पॅकेटमध्ये सांगितली आपण. बरोबर की मी याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करतोय सर आणि मला वाटतंय की मी याच्यावर इम्प्रूव्हमेंट करेन. ठीक आहे. चुकून पण अशी क्वालिटी नाही सांगायची की ज्याच्यामुळे समोरच्या बँकेला लॉस भोगावा लागेल किंवा त्याच्यावर डाऊट येईल आपल्यावरती. फॉर एक्झाम्पल की सर मला मी उशिरापर्यंत झोपतो. अरे उशिरापर्यंत झोपला तर तुम्ही बँकेत रेग्युलर टाइमवरती नाही येऊ शकणार. टाइमवरती नाही आलं तर कामच टाइमवरती नाही संपणार. बरोबर. किंवा सर मला दुपारी झोपायची सवय आहे. बँकेमध्ये पुण्यासारखी बँकेमध्ये 1 ते 4 सुट्टी नसते. पहिली गोष्ट. दुपारी झोपायची सवय म्हणजे जर तुम्ही कामाच्या मध्ये तुम्ही झोपाल, नसेल झोपत, तर तुमचं मन झोपेमध्ये असेल, तुम्हाला कामामध्ये तुमचं लक्ष नसेल, लाखाचे 12,000 होऊन बसतील. ठीक आहे. अशा क्वालिटी कधीच नाही सांगायच्या, की ज्यामुळे बँकेला आपल्यावरती डाऊट येईल. बरोबर. अशा क्वालिटी सांगायची, की ज्याचा बँकेला काही संबंधच नाही किंवा फरकच नाही पडणार. फॉर एक्झाम्पल सर मी चहा खूप पितो, मला त्याच्यावरती कंट्रोल करायचं आहे. किंवा सर मी डाएटवरती कंट्रोल नाही करू शकत आहे. किंवा सर सकाळी मी लवकर उठतो, पण मला एक्सरसाइज नाही करता येत आहे. एक्सरसाइजला माझं मन नाही होतं, त्याच्यावर मी इम्प्रूव्हमेंट करतोय. अशा काही क्वालिटी सांगायच्या, की ज्या क्वालिटीचा आपल्या बँकेला काहीच फरक नाही पडणार. पण तुमच्या हिशोबाने ते निगेटिव्ह आहे. बरोबर. किंवा सर मला पैशाची सेव्हिंग नाही करता येत. बरोबर. अशा क्वालिटी सांगायच्या की ज्याचा बँकेला काही फरक नाही पडत. आणि बॅड क्वालिटी एकच सांगायची. ढिगभर बॅड क्वालिटी नाही सांगायची आपल्याला तिथं. कारण एवढा स्वतःला कोणीच ओळखत नाही माणूस, की माझ्यामध्ये काय काय बॅड क्वालिटीज आहेत. एखादी बॅड क्वालिटी सांगायची, बस झालं. आपण काय म्हटलेलं आहे, की आपलं स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे आपल्याला. आणि मार्केटिंग करताना कोणीच जास्त निगेटिव्ह नाही सांगत. फक्त एवढंच सांगायचं, की माझ्यामध्ये कुठली एक तुमच्या हिशोबाने कोणतीही ठरवा मी 4-5 सांगितले त्याच्या बाबतीत त्याच्याबद्दल. पण कोणती एकच सांगायची आहे. तुमच्यामध्ये बॅड क्वालिटी काय सर माझ्यामध्ये बॅड क्वालिटी ही आहे, पण ह्याच्यावर मी इम्प्रूव्हमेंट करतोय. काय काय जण तुम्हाला सांगतील, की तुम्ही पुढचे तुमचं एम पण सांगून ठेवा, तुमचं गोल सांगा. तुम्हाला 5 वर्षामध्ये काय करायचंय? काहीच गरज नाही सांगायची. काहीही गरज नाही सांगायची. जर त्याने आपल्याला स्वतःहून विचारलं, की "वेअर डू यू सी युअरसेल्फ इन नेक्स्ट 5 इयर्स?" किंवा तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचं भविष्य काय दिसतंय? तुम्हाला कुठे जायचंय? तेव्हा आपण सांगू शकतो. स्वतःहून सांगायची काही गरज नाही. जर तुम्ही सांगणार असाल, तर नो प्रॉब्लेम. पण जरी नाही सांगितलं तरी जास्त काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर हा पार्ट झाला आपल्या पूर्ण इंट्रोडक्शनवरती. आणि अजून एक गोष्ट, इंट्रोडक्शन लिहून झाल्यावरती ह्या इंट्रोडक्शनची प्रॅक्टिस करायची आपल्याला 3 लँग्वेजमध्ये. कुठल्या लँग्वेजमध्ये? इंग्लिश, मराठी, हिंदी. तुमचं इंग्लिश कितीही चांगलं असू दे, तुमचं इंग्लिश कितीही खराब असू दे, इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये पाठ करा. मी सरळ सांगतो तुम्हाला इंग्लिशमध्ये पाठ करा. कारण भरपूर इंटरव्ह्यू तुम्हाला सांगतील की जर आणि हे तेवढं खरं पण आहे, की जर आपल्याला इंग्लिशमध्ये आपण कम्फर्टेबल नसू किंवा आपल्याला मराठीमध्ये आपण जास्त कम्फर्टेबल असू, तर आपल्याला पॅनल मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलायला अलाउ करतं. अलाउ करतं. आपण परमिशन मागितल्यावरती, की "सर इंग्लिश माझं एवढं चांगलं नाहीये. मी प्लीज मराठीमध्ये कंटिन्यू करू का?" मराठीमध्ये कंटिन्यू केलं की मी जास्त आयडिया चांगला शेअर करू शकेन. ते अलाउ करतात ते. ऑलमोस्ट 95% कंडिशनमध्ये ते अलाउ करतात. पण तुम्हाला पहिलाच प्रश्न जर असा असेल, की इंग्लिशमध्ये त्यांनी विचारलं, की फॉर एक्झाम्पल, "ओंकार टेल मी अबाउट युअरसेल्फ." तर पहिल्याच प्रश्नाला तुम्ही जर असं बोललात, की "सॉरी सर, बट आय एम नॉट कम्फर्टेबल इन इंग्लिश. कॅन आय स्पीक इन मराठी?" हे इम्प्रेशन खूप वाईट पडतं मित्रांनो.
पहिल्याच प्रश्नाला अशी परमिशन मागणं, आपण उत्तर पण न देता, हे इम्प्रेशन खूप वाईट पडतं. त्यामुळे जर इंग्लिश, मराठी आणि हिंदी, हिंदी पण एखादा हिंदी इंटरव्ह्यूअर असला तर हिंदीमध्ये प्रश्न विचारू शकतो की ओंकार जी, आप मुझे बताइए आपके बारे में कुछ हम जानना चाहते हैं, आपके बारे में हमें कुछ बताइए. तर आपल्याला हिंदीमध्ये पण ते सांगता आलं पाहिजे. कसं असतं, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं मित्रांनो. त्यामुळे इंटरव्ह्यू जी आहे, सॉरी आपली इंट्रोडक्शन जी आहे, ही तिन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला पाठ करायची आहे, सरळ सरळ पाठ करायची. आता राहिली गोष्ट अजून एक पुढची. आपली इंट्रोडक्शन जेव्हा होईल तेव्हा आपला ग्रुप असतो की ज्यामध्ये सगळे इंटरव्ह्यूला असतात, 4-5 लोकांचा ग्रुप असतो, दोघा तिघांचा ग्रुप असतो. आपण इंट्रोडक्शन कागदावरती लिहायची, 2-3 झेरॉक्स काढायच्या आणि दोन्ही मित्रांना द्यायच्या. त्यांना सांगायचं, एकच काम करायचं की माझ्या इंट्रोडक्शन वरती जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुला निघतील तेवढे मला काढ आणि तेवढे मला विचार. बरोबर आहे. कारण आपल्या इंट्रोडक्शन मधून असं एकही प्रश्न आपला सुटता कामा नये की जो आपल्याला येता येणार नाही. कारण ते आपल्याबद्दलची माहिती आहे. तुम्हाला एखादा अकॅडमिकचा प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला आठवलं नाही, बेहत्तर, काही प्रॉब्लेम पडत नाही. आपल्याबद्दल एखादा आपल्याला प्रश्न विचारला, आपल्या छंदाबद्दल असेल, आपल्या हॉबीज बद्दल असेल, आपल्या क्वालिटीज बद्दल असेल, आपल्या कॉलेजबद्दल असेल, आपल्या गावाबद्दल असेल, आपल्या आई वडिलांबद्दल असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की आलंच पाहिजे. ठीक आहे. पुढची गोष्ट ही की ह्या ज्या क्वालिटीज आहेत, किंवा तुम्ही जर सांगितलं की मी हार्ड वर्किंग आहे, हं, सांगू शकतात आपल्याला इंटरव्ह्यूला ऐन मोमेंटला आपल्याला काय होईल सांगता येत नाही. हार्ड वर्किंग आहे, पंक्च्युअल आहे, तर तुम्हाला ते त्याचं एक एक्झाम्पल विचारू शकतो की तुला असं कधी कळालं की तू हार्ड वर्किंग आहेस, किंवा तू पंक्च्युअल आहेस, किंवा तू चांगला टीम लिडर आहेस. तर प्रत्येक गुड क्वालिटीला प्रूव्ह करणारी एक स्टोरी मनात तयार करून ठेवायची. मला स्वतःला विचारलं होतं की डॉक्युमेंटेशन बद्दल तुझी डॉक्युमेंटेशन तुला कधी कळलं तुझं डॉक्युमेंटेशन चांगलं आहे, किंवा मी त्यांना बोललो होतो की सर मी जास्त वेळेपर्यंत काम करू शकतो बँकेमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये, एखादं काम जर मला दिलं तर ते मी जास्त वेळापर्यंत करू शकतो, न थकता करू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो. याचंही मला त्यांनी एक एक्झाम्पल विचारलं. त्यामुळे क्वालिटीज बद्दल एक एक्झाम्पल तयार करून ठेवायचं मनामध्ये आणि मित्राला देऊन सांगायचं की ह्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न मला करून दे. माझ्या इंट्रोडक्शनच्या प्रत्येक लाईनवरती प्रश्न असला पाहिजे. तुला जेवढे प्रश्न तयार करता येतील तेवढे प्रश्न तयार कर आणि मला विचार. ठीक आहे. अशा विचारण्यानं तुमची पण स्वतःची एक प्रॅक्टिस होऊन जाते. तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येऊन जातो की मी कसं बोलतोय. तुम्हाला तुमच्या चुका समजतात की कसं बोललं पाहिजे, शब्द कोणते वापरले पाहिजे, बोलण्याची स्पीड काय पाहिजे आणि मला कोणत्या कोणत्या सेक्टरवरती अजून फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर. कॉलेजबद्दल झालं तर प्रश्न विचारू शकतील की तुमच्या कॉलेजने आजपर्यंत काय काय व्हरायटीचा शोध लावला. बरोबर आहे. नंतर युनिव्हर्सिटीबद्दल विचारू शकतील की युनिव्हर्सिटी कधी साली स्थापन झाली. त्यांची आता फॉर एक्झाम्पल मी शिकले बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. बाळासाहेब सावंत कोण होते? कोकण कृषी विद्यापीठाने कोकण कृषीसाठी काय काय डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, कोणत्या किती केव्हीके त्याच्या अंडर येतात. बरोबर, हे सगळे आपल्याला ते माहिती विचारू शकतात. त्यामुळं एकही गोष्ट आपण सोडायची नाही याच्यात. कारण आपल्याकडे वेळ आहे भरपूर, आपण यातून तयार करू शकतो. आणि रोज सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभं राहायचं, आरसा नसेल मित्राला झोपेतून उभं करायचं, तेव्हा तो झोपेत का असू दे, त्या समोर उभं राहून आपण आपली इंट्रोडक्शन तिन्ही भाषेमध्ये बोलून दाखवायची त्याला. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता काय काय मुलांचं कसं असतं की सर मला ते इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये पाठच नाही होत आहे, पाठच होत नाही मला, मी काय करू सर? यासाठी आपल्याकडे एक सुंदर ट्रिक आहे मित्रांनो. काय करायचं की समजा आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, आपण तिथं बाहेर बसलेलो असतो, ते बेल वाजून शिपाई येतो, शिपाई आपल्याला सांगतो की तुम्ही आता आज जा. जेव्हा आपण दरवाजा उघडतो मित्रांनो, आपण त्यांना डायरेक्ट मराठीमध्येच ग्रीट करायचं. नमस्ते सर, शुभ सकाळ सर. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, मी काय विश करू, सरळ नमस्ते किंवा नमस्कार म्हणायचं. ठीक आहे. आपण जो दरवाजा उघडतो तर आपण हे बोलायचं की सर मी आत येऊ का, किंवा सर तुमची परमिशन असेल तर मी आत येऊ का. आपण जर डायरेक्ट आपणच मराठीत सुरुवात केली, समोरचा माणूसही कर्मधर्म संयोगाने मराठीतच त्याचं उत्तर देणार. बरोबर. जरी ते कमीन बोलले, आपण जायचं, चेअरच्या शेजारी उभं राहायचं जोपर्यंत ते बस नाही म्हणत आपल्याला. ते बस बोलले की आपण त्यांना मराठीतूनच ग्रीट करायचं. नमस्कार सर, नमस्ते सर, नमस्ते मॅडम. मराठीतून आपण ग्रीट केलं की चान्सेस असे आहेत की पुढचा प्रश्न आपल्याला मराठीतूनच विचारू शकते. आणि जर इंग्लिशमध्ये इन केस विचारलाच तर आपली तयारी आहे, आपण पाठ केलेलाच आहे इंग्लिशमधून, पाठ करायचंच. पण जर तरी मनामध्ये भीती असेल की बाबा मी इंग्लिशमध्ये पाठ तर केलेलं आहे, पण मी बोलू शकेल की नाही चांगला, तर ह्याच्यावरती हा एक उपाय की आपण ग्रीटिंगच किंवा त्यांना विशच मराठीमधून करायचं. आपली रूम मध्ये यायची परमिशन सुद्धा आपण मराठीमधूनच मागायची त्यांच्यासोबत. ठीक आहे. इन केस मध्ये आपण इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये दिली, पुढचा प्रश्न त्यांनी इंग्लिशमध्ये विचारला, आपण ट्राय करायचं इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर द्यायचं. पण नंतर आपण असं परमिशन पण त्यांना विचारू शकतो की सर माफ करा, इंग्लिशमध्ये मी थोडा कच्चा आहे, मला माझा जास्त आयडिया मला जास्त चांगल्या प्रकारे मराठीमधून एक्सप्रेस करता येतील.
तुमची परमिशन असेल तर मी मराठीमधून इंटरव्ह्यू माझा देऊ का? ते परमिशन देतात. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, की इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं मॉक केलं जाऊ शकतं. आता की तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगते ती चुकीची आहे. आता फॉर एक्झाम्पल त्याने आपल्याला असं विचारलं, की आंब्याला पीएच किती लागतं? आपण जर त्याचं उत्तर सांगितलं, की सर 4.4 टू 6.4 ते आपल्याला असं म्हणतात, की 4.4 टू 6.4 आर यू शुअर? पण आम्ही तर असं ऐकलंय, की 7 लागतो पीएच मँगोला. 7च बरोबर असणार आहे. हं. तू चुकतेस तर बघ एकदा. आपण काय करतो, की इंटरव्ह्यूच्या प्रेशरमुळे आपण स्वतःवरती डाऊट घेतो. अरे असं असेल का? आपण म्हणतो, की "हां, सर तुमचं करेक्ट 7." असं कधीच नाही करायचं मित्रांनो. किंवा त्यांना असं डायरेक्ट हे पण नाही सांगायचं, की "नाही सर तुम्ही चुकताय. मी वाचले ते बरोबर आहे." असं पण डायरेक्ट नाही त्यांना सांगायचं. पण त्यांना काय सांगायचं, की "सर जेवढं मी वाचलेलं जेवढा मी अभ्यास केलेला आहे, तेवढा त्या अभ्यासामुळे मला असं वाटतं, की आंब्याचा पीएच हा आहे. पण जर तुम्ही म्हणत असाल, की आंब्याचा पीएच 7 आहे, तर मी त्याच्यावरती अजून एकदा लक्ष देईन." त्यांना करेक्ट नाही करायचं आपण किंवा त्यांना चुकीचं पण नाही दाखवायचं. कारण हे सांगायचं की ठीक आहे सर, मी आत्तापर्यंत जेवढं वाचलंय त्याच्यामध्ये त्याच्यापर्यंत मला असं कळालेलं आहे की आंब्याचा पेच एवढा एवढा आहे. पण जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी ह्या अँगलने सुद्धा एकदा विचार करून बघेन. सिंपल गोष्ट. ठीक आहे. आपण त्यांना काउंटर क्वेश्चन नाही करायचं. अजून एक गोष्ट मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल किंवा एखाद्या गोष्टी त्यांनी आपल्याला विचारलं अकॅडमिक्स बद्दल, आपल्याला ते उत्तर माहिती नसेल, तर साध्या शब्दामध्ये सांगायचं, "सर मला माहिती नाही," असं कधीच नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? आपण एवढी वर्ष त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. तो अभ्यास करून आपण परीक्षा दिलेली आहे. परीक्षा पास होऊन आपण इथे आलेलो आहोत. हां, याचा अर्थ काय की आपल्याला पूर्ण अभ्यास झालेला आहे. पण जेव्हा आपण अशा वेळेला असं म्हणू की सर मला ते माहिती नाही, बॅड इम्प्रेशन पडतं. आपल्याला म्हणायचं तेच आहे की मला माहित नाही. पण कसं म्हणायचंय की सर मी वाचलं होतं, पण मला आता सध्या लक्षात येत नाहीये. मी रिकॉल नाही करू शकत आहे. जर तुमची परमिशन असेल तर मला तुम्ही याच्याबद्दल अजून इन्साईट देऊ शकता. नाहीतर मी याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये अजून एकदा लक्ष घालीन. असं म्हणायचं सरळ-सरळ. मध्ये-मध्ये तरी ते आपल्याला असं पण विचारू शकतात, की चहा घेणार का? किंवा कॉफी घेणार का? आपण म्हणू शकतो, की "सॉरी सर, इट इस व्हेरी नाईस टू यू, बट आय एम ओके." किंवा मराठीमध्ये सांगायचं झालं तर "थँक यू सर, धन्यवाद सर, तुम्ही विचारलत मला, मला खूप बरं वाटली. पण मी ठीक आहे सर." आपण डायरेक्ट नाही किंवा डायरेक्ट हो असं कधीच नाही म्हणायचं त्यांना. अजून एक गोष्ट की पॅनलमध्ये जवळपास कमीत कमी 4 ते 5 लोकं असतात. आपला आय कॉन्टॅक्ट सगळीकडे झाला पाहिजे. आय कॉन्टॅक्ट म्हणजे काय की सगळ्यांकडे आपली नजर फिरली पाहिजे. नाहीतर आपण एकाच वेळेत असं नाही बघायचं की आग दिखाता है क्या? असं कधीच नाही करायचं. सगळ्यांकडे आपण नजर फिरून बघितलं. त्यानं काय होतं मित्रांनो, की आपल्या सांगण्यामध्ये पॉइंट प्रूव्ह होऊन जातो. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे हे त्यांना दिसून येतं आणि नजरेला नजर मिळवणे म्हणजे सगळ्यांकडे एक नजर फिरवली, की आपल्या स्वतःमध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो. ठीक आहे. पुढची गोष्ट अजून एक मित्रांनो, की इंटरव्ह्यूमध्ये कधी-कधी असं होतं, की आपल्याला एखाद्या वेळी आपण एका प्रश्नाचं उत्तर एकदम ब्लँक होऊन जातं. आपण तयारी असते केलेली भरपूर, पण आपण एखाद्या वेळेस ब्लँक होऊन जातो. त्यावेळी आपल्याला असं काय वाटतं, की बाबा मी आता ब्लँक झालोय, मी काहीच बोलत नाहीये. ठीक आहे. माझा इंटरव्ह्यू पॅनलवरती काय परिणाम होईल याचा? माझं इम्प्रेशन कसं पडेल? आपण एक साधा असं जरी त्यांना विचारू शकतो, की "सर, मला थोडा वेळ द्या आठवायला. तुमची परमिशन असेल तर थोडा वेळ मला मिळेल का आठवण्यासाठी? मी थोडा वेळ घेऊन माझं उत्तर आठवून तुम्हाला मी देऊ इच्छितो." तर परमिशन देतात. पॅनल खूप कॉर्डियल असतं. रेअर केसमध्ये असं होऊ शकतं, की ते क्वेश्चनच चेंज करून टाकतील. ठीक आहे, याची उत्तर देण्याची आवश्यकता नाहीये. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. असंही होऊ शकतं. पण जेव्हा तुम्हाला वाटेल, तुम्ही हायपर व्हाल, तेव्हा त्यांच्याकडून थोडा वेळ मागून घ्या. ते तुम्हाला वेळ देतात. अजून असे काही मित्रांनो असे काही प्रश्न असतात इंटरव्ह्यूमध्ये जे कॉमन असतात. कॉमन म्हणजे प्रश्न असतात कॉमन, पण त्यांचे आन्सर्स खूप जास्त मॅटर करतात. फॉर एक्झाम्पल मित्रांनो असे प्रश्न असू शकतात, की व्हाय डू वी सिलेक्ट यू? बरोबर. किंवा असं असेल, की व्हॉट इफ वी रिजेक्ट यू? तिसरा असा प्रश्न असू शकतो मित्रांनो, की व्हॉट आर द क्वालिटीज विच मेक्स यू विच मेक यू सॉरी बेटर फॉर धिस पोस्ट? किंवा असं पण असं क्वेश्चन असू शकतो मित्रांनो, की व्हाय बँकिंग आफ्टर इंजिनिअरिंग किंवा ॲग्री किंवा बी-एससी, एम-एससी जे काही असेल. तर असे काही प्रश्न असतात मित्रांनो, की जे आपल्याला वाटतात खूप सोपे आहेत.
पण त्या प्रश्नाची उत्तरं मित्रांनो खूप जास्त मॅटर करतात. तर ह्या प्रश्नावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो, की या प्रश्नाचं एक आयडियल आन्सर काय असलं पाहिजे? ह्या प्रश्नाचं एक आयडियल आन्सर काय असलं पाहिजे? ह्याचं एक आयडियल आन्सर काय असलं पाहिजे? या प्रश्नाचं एक आयडियल आन्सर का असलं पाहिजे? तर ह्या सगळ्या प्रश्नावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो, की त्यामुळे तुम्हाला एक पूर्ण आयडिया येऊन जाईल, की ह्या प्रश्नाला आपण कसं टॅकल केलं पाहिजे. ठीक आहे. आता काही-काही मित्र आपले असतील किंवा काही-काही आपले ॲस्पिरंट असे असतील, की जे आधी जॉब करत होते. जॉब करता-करता त्यांनी तयारी केलेली आहे आणि तयारी केल्यानंतर तो तिकडे रिझर्व्हेशन देऊन इकडे इंटरव्ह्यूला आलेले आहेत. तर ते असं विचारू शकतात, की तुम्ही तुमच्या प्रिव्हियस जॉब तुम्ही का सोडला? व्हाय डिड यू क्विट युअर ओल्ड जॉब ऑर्गनायझेशन? तर ह्याचं पण उत्तर काय असलं पाहिजे? आपण व्यवस्थित सगळं करणार आहोत मित्रांनो. याचं उत्तर आपल्याला असं कधीच द्यायचं नाही, की सॅलरी चांगली नव्हती किंवा काम चांगलं नव्हतं, मला तिथे सेट होत नव्हतं. याची उत्तर अशी कधीच नाही द्यायची. कारण हा पण प्रश्न असतो, की जर तुला बँकेचं काम चांगलं नाही वाटत, तर तू हा पण जॉब सोडून देणार, आमचा सगळा पैसा वाया वाया घालवणार, ट्रेनिंगवरचा खर्च वाया घालवणार. कारण ऑर्गनायझेशन काय असतं? ऑर्गनायझेशन तुम्हाला ट्रेन का करतं? कारण त्यांना ज्या क्वालिटीज हव्यात, ते त्यांना तुमच्यामध्ये याव्या म्हणून ट्रेन करत असतं. जर तुम्ही त्यांना अशी कारणं दिली, की मला पैसा म्हणजे माझी सॅलरी पुरत नव्हती मला किंवा खूप मला घरापासून खूप लांब होतं. किंवा असं असेल, की मला खूप काम करावं लागत होतं, त्या मानाने पगार कमी होता. अशी उत्तर कधीच नाही द्यायची. तर ह्या सगळ्या जे टिपिकल प्रश्न आहेत मित्रांनो, तर ह्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होईल, की आपण इंटरव्ह्यूचे प्रश्नांना कसं टॅकल केलं पाहिजे, त्यांचे आन्सर्स आपण कसे दिले पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रश्नांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अजून तुमच्या काही प्रश्न असतील इंटरव्ह्यूवरती, तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. बिनधास्त टाकायची कमेंट, अजिबात लागायची काही गरज नाही. बालक अकॅडमीवरती आणि मॉक इंटरव्ह्यू जर तुम्हाला द्यायचे असतील, तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मॉक इंटरव्ह्यूचा एक फॉर्म दिलेला आहे. फॉर्म फिल करायचा, मॉक इंटरव्ह्यू तुमचा होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल फॉलो करा. टेलिग्रामची लिंक सुद्धा खालीच दिलेली आहे. अजून तुमच्या मनात कोणते प्रश्न असतील, अजून कोणते डाऊट असतील, विचारायला अजिबात लाजायचं नाही. बालक अकॅडमी तुमच्यासाठीच आहे. जय हिंद.